शेतकरी मित्रांनो, जो फळामध्ये तुम्हाला काळा स्पॉट टोमॅटोमध्ये बेसिकली दिसतो, खास करून पावसाळी टोमॅटोमध्ये खूप काळा रिंग स्पॉट दिसतो, तर ही बेसिकली कॅल्शियमची डिफिशियन्सी आहे. हे तर जग जाहीर आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्या कॅल्शियम आपण फळ लागूच तर वाट बघतो आणि फळ लागल्यावर त्याच्यावर काम करायला चालू करतो. तोपर्यंत का आपलं 2-4 टन माल हा आपण उकळण्यामध्ये टाकून दिलेला असतो. तर कधीपासून आपल्याला त्याच्यावर काम करायचं आहे आणि त्याच्यावर काम करत असताना काय काळजी घ्यायची आहे. तर शेतकऱ्यांना ज्या वेळेला आपला 1 महिन्याचा प्लॉट होतो, म्हणजे सर्वसाधारणपणे ह्या स्टेजची झाडं तयार होत असतात, तर ह्या स्टेजच्या झाडांना तुम्हाला कॅल्शियमची डिफिशियन्सी दिसत नाही आता आपल्याला. पण ह्या स्टेजपासून ज्यावेळेला त्याची फ्लॉवरिंग निर्मिती होणार आहे, फ्लॉवरिंग ते सेटिंग निर्मिती होणार आहे आणि सेटिंग ते फळ निर्मिती होणार आहे, तर या प्रत्येक स्टेजला थोडं थोडं कॅल्शियम गेलं पाहिजे. मग ते भले आपण स्प्रे मधनं थोडंफार देऊ शकतो किंवा ड्रीप मधनं देऊ शकतो. स्प्रे मधनं घ्यायचं तर चिलेटेड कॅल्शियम तुम्हाला मिळतं, 2 ग्रॅम पर लिटरनं फवारणी करू शकतो आपण. अदरवाईज चिलेटेड कॅल्शियम आपण ड्रीपनं पण देऊ शकतो किंवा नॉर्मल कॅल्शियम नायट्रेट मिळतं आपल्याला, त्याचा जरी डोस घेतला तरी चालू शकतात. फक्त कॅल्शियम सोबत आपण फॉस्फरस डोस सोडू शकत नाही, म्हणजे 13-0-45 सोबत कॅल्शियम देऊ शकतो. अदरवाईज जे कुठले मधी फॉस्फरस असतात, म्हणजे 13-40, 13-0-52-34 ह्या अशा गोष्टीसोबत आपण कॅल्शियम देऊ शकत नाही. त्यामुळे त्याची काळजी घ्यायची आपल्याला, किंवा तिथं कॅल्शियम आपल्याला देता येत नाही. कॅल्शियम हे वेगळ्या असं सोबत द्यायचं आपल्याला. आणि एकदा काय कॅल्शियम ह्या स्टेजपासून आपण फुलफिल करत गेलो तर हा काळा डाग तुमचा अजिबात येणार नाही. आणि जर का समजा आलाच, आपल्याकडनं हे राहिलंय आधी करायचं आणि आला असल्यास चिलेटेड कॅल्शियम किंवा स्प्रे कॅल्शियम किंवा आता मार्केटमध्ये कॅल्शियम ऑक्साईड फॉर्ममध्ये पण येतात, हा जरी सोडला आपण तरी तो आपला काळा रिंग स्पॉट सारखा डाग हा कव्हर होऊन जातो आणि तुम्हाला तिथं चांगली फळे मिळायला सुरुवात होतात.